एलएस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अगदी कालपासून आपण पाहतो की दगडूशेठ हलवाई याच्या माध्यमातून काल पालख्या आल्या होत्या। मोठ्या उत्साहात पालख्यांचं स्वागत झालं होतं, फुलाचा वर्षाव झालेला होता। त्याचबरोबर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं होतं। आणि आज सकाळपासून आपण पाहू शकता की या ठिकाणी फळाचं वाटप सुरू आहे। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती जे आहेत ते प्रमुख उत्सव प्रमुख आहेत, काय सांगाल की सकाळपासून मोठी गर्दी या ठिकाणी आहे? जय गणेश। आज या ठिकाणी वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधव गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या गणपतीच्या दर्शनासाठी येत असताना त्या वारकऱ्यांची आम्ही या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। नाश्त्यामध्ये उपीट आहे, शिरा आहे आणि चहा, अशा 3 गोष्टी या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांना सकाळी 5 वाजल्यापासून हा नाश्ता चालू आहे आणि अजूनही कंटिन्यू चालू आहे। हा साधारणतः 9 वाजेपर्यंत हा नाश्ता असेल आणि 9 नंतर आमच्या या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना चष्म्याचं वाटप होणार आहे। असा दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे। जय गणेश, जय गणेश। आतापर्यंत किती लोकांना या प्रसादाचा लाभ घेतला असेल असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत नाही म्हटलं तरी कमीत कमी 15 ते 20 हजार वारकऱ्यांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। एकंदरीत पुण्याचं वातावरण पूर्णतः या पालख्यांमुळे भक्तिमय झालेलं आहे आणि सकाळपासून आता त्यांनी सांगितलं की अगदी 5 वाजल्यापासून या ठिकाणी जे भाविक आहेत त्यांना प्रसादाचं वाटप होते आहे। एलएस मराठीसाठी गणेश सवडतकर, पुणे।